रिझर्व्ह बँकेनं बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय रविवारी घेतला। खाकेदास बाबा मठात झालेल्या ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावानं शिमगा करण्यात आला। या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचं नाही असा ठाम निर्धारही यावेळी करण्यात आला। 113 वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना 4 ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँकेनं रद्द केलाय। त्यामुळे बँकेचे व्यवहार आणि कामकाज बंद झालंय। अनेक ठेवीदारांना स्वतःवरील आपबीती सांगताना डोळ्यात पाणीही आलं। बँकेचे ठेवीदार DM कुलकर्णी यांच्या पुढाकारानं या ठेवीदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी, ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा, ॲडव्होकेट अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, CA राजेंद्र काळे, RD मंत्री SZ देशमुख, प्रकाश गांधी, महेश देवरे, संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, सुरेश क्षीरसागर व अनेक जण उपस्थित होते। ज्या ठेवीदारांच्या ठेवी अडकले आहेत ते खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा झाले होते। प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या। कोणाच्या डोळ्यात पाणी होतं की हे संचालक मंडळाने लुटमार करून बँकेची हालत काय केली। आज बँकेविषयी लोकांना वाईट वाटत होतं, आपल्या ठेवींची काळजी वाटत होती। त्यांचं त्या पद्धतीने आम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि जर संघटित झालो आपण तर आपल्या पैशाला काही मरण नाही आहे। पैसे 100% भेटणार आहेत। कोणी कसे लुटले, काय लुटले हे सगळं आम्ही त्याचं रेकॉर्ड तयार केलेलं आहे। त्याची पोलीस फिर्याद दाखल झालेली, त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालेलं आहे। त्यामुळे त्या संबंधित लोकांकडून पैसे वसूल होऊन प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत। या ठिकाणी आता 2 टप्पे आहेत, एक 5 लाखापर्यंतचे लोक आणि एक 5 लाखापुढचे ठेवीदार। 5 लाखाच्या ठेवीदारांना लिक्विडेटर आल्यानंतर 60 दिवसामध्ये ते अर्ज पाठवायचे DIGC कडे आणि DIGC 5 लाखवाल्यांना पैसे लगेच ताबडतोब देणार आहे। ज्यांनी पहिले फॉर्म भरले नव्हते किंवा ज्यांनी काही फॉर्म भरले परंतु त्यांना पैसे भेटले नाही, असे 5 लाखापर्यंतच्या सगळ्यांना याच्यात पैसे मिळतील। आता प्रश्न राहणार आहे 5 लाखाच्या पुढचा। 5 लाखाच्या पुढच्या जे ठेवीदार आहेत त्यांचं भविष्य आज 100% अंधारात आहे। परंतु त्यांनी ठेवीदारांनी या माध्यमातून आपल्या आवाहन करतो, जे आज आले नाहीत, अर्बन बँकेचे ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी 5 लाखाच्या पुढे आहेत, त्यांनी अजूनही जागरूक राहा। आम्ही गेल्या 10 वर्षापासून जागरूक राहायला सांगत होतो। ठीक आहे, लोकांनी त्यावेळेस नाही लक्षात घेतलं, आता तरी लक्षात घ्या। तुमचे पैसे जर वाचवायचे असेल तर तुम्हाला संघटित व्हावं लागणार आहे। आपला न्याय आपल्यालाच मागावा लागतो। कोणी राजेंद्र गांधी, कोणी राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचं करतील आणि आपल्याला पैसे भेटतील, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावी लागेल। तुमचा पैसा 100% आम्ही तुम्हाला मिळवून देऊ, परंतु सगळ्यांची साथ लागेल, त्याला वेळ लागणार, काही कायदेशीर बाबी करावं लागणार आहे। ज्याच्यावर अन्याय झाला त्यालाच न्याय मागावा लागणार आहे, हे आज आम्ही आवाहन केलं। त्या पद्धतीने ठेवीदारांनी आता येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता नगर अर्बन बँकेपाशी जमवायचं आहे आणि तिथनं आपण SP साहेबाला निवेदन द्यायला जाणार आहोत की ज्या गुन्हे दाखल झालेत, 2022 गुन्हा दाखल झाला 150 कोटीचा, त्याची पहिली आपण तक्रार 2019 केली होती, परंतु काही कारणाने पोलीस खात्याकडनं त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं म्हणा, काही विलंब लागला। त्या विलंबामुळे आज असं झालं की आज बँकेचं लायसन कॅन्सल झालं। ही कारवाई जर वेळेवर झाली असती तर कोणाला ठेवी मागायची वेळ आली असती, ठेवी सुरक्षित राहिली असत्या, बँक सुरक्षित राहिली असती, परंतु काय म्हणतो आपण, ते बँकेच्या नशिबात नव्हतं। आज ते बँकेवर तो बिकट प्रसंग आला आहे आणि आज जे संचालक आहेत वर्तमानपत्रातून जी माहिती देतात, एवढे कोटी आहेत आमच्याकडे, तेवढे कोटी आहेत, हे न्यायालयाने फेटाळलेली आकडेवारी आहे। रिझर्व्ह बँकेने आकडेवारी फेटाळली तरी पुन्हा तीच आकडेवारी संचालक त्या समोर आणतायत। आता जी आकडेवारी ऑलरेडी मान्य झालेली नाही, ती आकडेवारी जर मान्य झाली असती तर आज बँकेत लायसन कॅन्सलच झालं नसतं ना, परंतु हे निवळ बनेल आहेत। हे 2013 पासून सातत्याने घोटाळे करत आलेत। घोटाळे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही बँकेत पाहायला मिळणार नाही असे घोटाळे केले। या ठिकाणी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचं म्हणजे मी म्हणाल नशीब चांगलं की या ठिकाणी बँक बचाव समिती जागरूक होती, तिने जागृतीने पाठपुरावा केला आहे की त्यामुळे 900 कोटी लोकांना आजपर्यंत परत मिळालेत। पहिली बँक आहे, कुठलंही आंदोलन न करता, कुठलंही न करता 1200 कोटीपैकी 900 मिळालेत। राहिलेले 300 कोटी बी त्याच पद्धतीने मिळतील। फक्त ठेवीदारांनी आज जशी एकजूट दाखवली तशी एकजूट कायम दाखवली तर शेवटच्या पैशापर्यंत लढा देऊ, प्रत्येक पैसा वसूल करू। एवढंच नाही तर बँकेचं जे काही नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान, 2000 कोटीचा व्यवसाय होता बँकेचा, तो आज बंद पडला। किती वर्षापासून बंद पडला आहे? त्या सभासदांचं लाभांशाचं नुकसान झालं, हे सुद्धा संबंधित संचालकांनी त्यांनी बँकिंग इतकं चुकीचं केलं। म्हणजे समोरच्याला 22 कोटी द्यायचं आणि त्याला म्हणायचं 11 कोटी मला दे, 12 कोटी द्यायचे आणि मला 8 कोटी दे। ह्या पद्धतीने इतके डेंजर घोटाळे कुठेही झालेले नाहीत। म्हणजे आमचे मंत्री साहेब होते आज, जे सहकारातले जाणकार आहेत, त्यांनी फार चांगला शब्द की यांच्या घोटाळ्यावरती कुणीतरी PhD करेल, घोटाळे कसे करावे याचं पुस्तक या संचालकाकडून घ्यायची अशी परिस्थिती या बँकेमध्ये आहे। परंतु त्यांचे घोटाळे आम्ही सर्व पकडलेले आहेत, सर्व कागदपत्री पुरावे गोळा केलेले आहेत आणि पोलीस खात्याने सुद्धा त्याचं हे करून फॉरेन्सिक ऑडिट करून त्याचा पैशाचा मागोवा घेता मला असं कळलं की थेट काश्मीरपर्यंत पैसे गेलेले ते घोटाळ्याचे, ते सुद्धा त्या
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले ते पैसे आपण सगळे परत वसूल करणार आहोत, सगळ्यांना मिळून देणार आहोत. सभासदांचं जे नुकसान झालं ते बी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. आजपर्यंत झालं नाही कुठं, सभासदांचं भागभांडवल बुडालेलं आहे, परंतु हे बँकेत आपण एक इतिहास निर्माण करू. आपण याच्यावरती पुस्तक लिहू की आम्ही जागरूक असल्यामुळं एकूण एक पैसा वसूल झाला. हे उदाहरण आपण याच्यामध्ये 100% या माध्यमातून हे करतो. फक्त ठेवीदारांनी, सभासदांनी आमच्या प्रामाणिक तुला साथ द्यावं. आजपर्यंत आम्ही कुठल्या ठेवीदाराला कुठला 1 रुपया मागितला नाही, कोणाचा चहा पिलो नाही. एक सामाजिक भावनेने काम करत आहोत आणि इथून पुढे बी करत. आता या ठिकाणी बऱ्याच सभासदांनी व पैसे ज्यांचे खात्यात अडकलेले आहेत त्यांनी स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी संघटित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि संघटित होऊन निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस खात्याचे प्रमुख आणि आर्थिक गुन्हे शाखे यांच्याकडे नोंदविणं अत्यंत गरजेचं आहे. फॉरेन्सिक ऑडिट झालेलं आहे जवळजवळ, ते आता पूर्ण होऊन रिपोर्ट येईल आणि ज्या ज्या लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने चुकीचे कर्ज वाटप करून त्यांच्यातून पैसे जे खाल्लेले आहेत याला एक प्रकारचं करप्शनच म्हटलं जातं. त्या लोकांचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खातं ज्यांनी जी कारवाई केलेली आहे आणि माननीय नामदार हायकोर्टाचे आदेश आहेत याच्या बाहेर तर जाता येणार नाही. त्या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होणं गरजेचं आहे. वेगवेगळे वरिष्ठ अधिकारी बँकेतले याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांनीसुद्धा अभ्यास न करता प्रॉपर्ट्या ज्या मॉर्गेज घेतल्या त्याचे व्हॅल्युएशन न पाहता, व्हॅल्युएशन रिपोर्ट चुकीचे आहेत असं कुठेही न लिहिता कर्ज अर्ज मंजूर करायला संचालक मंडळाला मदत केली. संचालक मंडळाने सुद्धा बिनधास्त कर्ज अर्ज मंजूर करून ते इमिजिएट डिस्बर्स केले. म्हणजे ते करण्यामागची एवढी फास्ट भावना जी होती त्याच्या मागं अत्यंत चुकीचा व दुष्ट हेतू होता की निव्वळ बँकेचे पैसे वाटायचे आणि वेगवेगळ्या मार्गाने करप्शन करायचे. आता ते कसं झालेलं आहे याचा शोध पोलीस डिपार्टमेंट घेत आहे. फक्त सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. आज बँकेचे चेअरमन हे जे काही वर्तमानपत्रात स्टेटमेंट देऊन जी आकडेवारी जाहीर करीत आहेत हे अत्यंत चुकीची आकडेवारी आहे. आम्ही जो काय अभ्यास केलेला आहे याच्यावर स्पष्टपणे सांगू इच्छितो ती आकडेवारी चुकीची आहे. आणि तुम्ही जर पेपरला देतायत बातम्या की आम्ही मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, सहकार वित्ताच्या मंत्र्याला भेटलो, निर्मला सीतारामन किंवा आणखीन वरिष्ठ अधिकारी विजयकुमार साहेबांना भेटलो आणि बँकेचं लायसन्स पुनरुज्जीवित करून आणू, जरूर आणा, आमच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु तुम्ही जे कर्ज वाटप केलेलं आहे ते वसूल करण्यासाठी गेली 2.5 वर्ष मी तुम्हाला पत्रव्यवहार करतो, तुम्ही ती कृती करत नाही. तुमचा त्यामागचा दुष्ट हेतू लक्षात येतोय की तुमची ती मानसिकताच नाही कर्ज वसुली. कारण की कर्ज घेणारा माणूस आधी म्हणतो की माझ्याकडून जे वेगळ्या मार्गाने तुम्ही पैसे घेतलेले आहेत ते आधी भरा, मग मी माझे भरतो. तर यामुळे याच्या मागचा हेतू आपण समजून घ्यावा व ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत त्यांनी जागे व्हावं. आणि ह्या सर्व मोर्चा जो आत्ता ठरवला आहे विविध लोकांनी, बँकेतले वरिष्ठ अधिकारी जे रिटायर्ड झालेले आहेत हे सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. तसंच पालकमंत्र्यांना सुद्धा सांगावं आपण की ही घटना घडलेली आहे, आपण याच्यामध्ये लक्ष घाला, न्याय द्या. आणि प्रत्येक ठेवीदार व खात्यातल्या लोकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात आपलं पत्र माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे श्री जाधव साहेब यांच्याकडं पाठवून द्यावं रजिस्टर ईडीने. त्याची नोंद ते घेतील. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.